हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? ठीक राहा. आत्ता वाजत आहे 9:15. महाराजांनी 8 वाजता येतो म्हटल्यामुळे आम्ही सगळ्यांची तयारी झालेली आहे. पूजेचं वगैरे सगळं सामान तिथे ठेवून दिलेलं आहे. महाराज दुसरीकडे कथेला गेल्यामुळं ते आता येत आहेत. 5-10 मिनटात कॉल केला होता. तर आता 4-5 दिवस महाराज लोकांना काही टाईमच नसतात, पण त्यांनी तरी आमच्याकडे दरवेळेस तेच महाराज येतात म्हणून त्यांनी टाईम काढलेला आहे. तर येतो बोलले. आता चला, आमच्याकडे सगळी तयारी झालेली आहे. कथेचं सामान वगैरे सगळं नेऊन ठेवलं आहे, कारण समोरच कथा करायची आहे. चला मग, तयाऱ्या वगैरे झाल्या. प्रांजूची, स्वप्नीलची तयारी झालेली आहे कथेला बसायसाठी. यांना पण सकाळी 8ला सांगितलं म्हणून सकाळी आल्या. चला, कथेचं पूर्ण सामानाची तयारी इथे आणून ठेवलेली आहे गणेशजीजवळ. पूर्ण तयारी झाली आहे कथेची. आता महाराज आले की ते पूजा वगैरे मांडतील आणि कथा सुरू होईल. रुहीच्या आजोबांना सुट्टी नाही मिळाली, ते गेले आहेत ड्युटीवर. एकादशी असल्यामुळं कथेला शिंगड्या पिठाचं नैवेद्य करत आहो. शिंगड्याचा शिरा प्रसादासाठी उद्या सकाळी नैवेद्य दाखवण्यात येईल, कारण आज एकादशी असल्यामुळे नैवेद्य वगैरे चालत नाही, म्हणून हा शिंगड्याच्या पिठाचा शिरा करत आहो नैवेद्यासाठी. पुन्हा तारीख मिळाली नसते आम्हाला महाराजची, म्हणून आज करावं लागलं. चल, आता सकाळीच खाऊ घेऊन दिलं. चल ये, मग लवकर ये, आपल्याकडे कथा चालू आहे. महाराज बोलवत आहे. खाऊ नाही आहे, पैसेच नाही आता. चल लवकर ये बरं. हो डाव काय. चल लोक गाडीच्या खाली. चल लवकर ये, आपल्या घरात. चल ये, मग कथा करत आहे आपण. ये हो ये मग, ये लवकर ये. चल चल लवकर चल. हे आता आमच्या इथं कथा चालू आहे आणि पायरीवर येऊन बसली आहे गाढव. गाढव आहे. हाय म्हण मग. हाय म्हण. अधिपंतानवतवच महिमा वांगमस्योरद्यावर्तसृतिभिः कस्यायि श्रोते गतिगुरुगुरुस्यावदे गच्छाति नेपतिं कस्समनुसा पदोपि सावाति. नमो नमः. ओमरगशीर्षाय नमः स्वाहा. आरद्राय नमः स्वाहा. पुनरसीय नमः स्वाहा. स्वाहा. पूर्वाफाल्गुनी नमः स्वाहा. उत्तराफाल्गुनी नमः स्वाहा. ओम हस्ताय नमः स्वाहा. ओम चित्राय नमः स्वाहा. ओम स्वातीय नमः स्वाहा. विशाखाय नमः स्वाहा. अनुराधाय नमः स्वाहा. ओम ज्येष्ठाय नमः स्वाहा. ओम मूलाय नमः स्वाहा. सकाळचे 6:30 वाजले आहेत. आरती वगैरे व्हायच्या आहेत, कारण रुईचे आजोबा यायचे आहेत. गणपतीजवळ आरती करायचीच आहे. दिवे वगैरे लावलेले आहे तुळशीजवळ, देवाजवळ. आता गणपतीची आरती व्हायचीच आहे. प्रांजूने स्वयंपाक केला आहे. स्वयंपाक झालेला आहे. प्रांजू आणि स्वप्नील कंट्रोल आणायला गेलेले आहेत. दोघे पण. रुही अभ्यास करत आहे. तिच्या मैत्रिणीसोबत तिला गुंतवून ठेवला आहे, कारण ती मागं लागते म्हणून ती खेळत आहे, अभ्यास करत आहे ती आत्ता. चला, कथेजवळ पण दिवे वगैरे चालू आहे. बघा, रुई आणि रुईची फ्रेंड कसे अभ्यास करत आहे. वाकू वाकू पाहत आहेत. वैसे रुक ना. अभ्यास सोडून दोघी पाहत आहे छान वरून. ती रुईची मम्मी आणि पाहत आहे रुही. बघा, छान गणपतीच्या जवळ दिवे वगैरे लावलेले आहेत. आता खूप छान वाटते घरात गणपती असले तर. चला, आता आम्ही गणपती पाहायला आलो आहोत. सार्वजनिक आहे. छान डेकोरेशन केलंय मुलांनी इथलं. जवळपासच आहे बसवलेला गणपती. छान गेम
खेळत आहे. कसला गेम माहीत नाही आहे. गणेशजी जवळ विश्वास का नंबर है 58. आम्ही इथे आलो आहो गणपती पाहायला. एरियात जवळपासच आहे. उसके बाद 27. आपापल्या घरचे आणून बसवले असतील. हो हाताने दिसतच आहे. तर ओळखायलाच येत आहे. पण छान बनवला. अगं कोणी आणून बसवते आता काही नाही म्हणतील का? हो छान आहे गणपती.